हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सद्गुरु वामन बाबा महाराज की जय। सद्गुरु सावळाराम बाबा महाराज की जय। सद्गुरु अप्पा माऊली महाराज की जय। श्री मुंजेश्वर भगवान की जय। ज्ञानेश्वरी माते की। मी अविवेकाची काजळी, फेडोनी विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर। अखंड हरिनाम सप्ताह ग्रामस्थ मंडळ खेरणे या गावी चालू असलेला हा 3.5 दिवसाचा नामयज्ञ सोहळा आणि या नामयज्ञामध्ये काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन असे सर्व कार्यक्रम जे 7 दिवसाचा कार्यक्रम ते 3.5 दिवसामध्ये आपण सर्व करत आहात। आणि ग्रामस्थ मंडळांना जेवढी धन्यता द्यावी तेवढी थोडी आहे, कारण हा 3.5 दिवसाचा कार्यक्रम मोठ्या आनंदाने उत्साहाने पार पडत असतो। भव्य दिव्य स्वरूपात हा कार्यक्रम आपला दरवर्षी गेली 8 वर्ष या कार्यक्रमाला झालेली आहेत आणि या 8व्या वर्षामध्ये दरवर्षी हा आनंद वाढतच आहे। मी अविवेकाची काजळी, फेडोनी विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर। आज दिंडी प्रदक्षिणा झालेली आहे आणि आताच दीपोत्सव, दीप का लावला जातो? दीप का लावला जातो? ज्या ठिकाणी अंधार असतो त्या ठिकाणी दीप प्रज्वलित केला जातो आणि मग दीप एकदा प्रज्वलित केला का मग अंधार नाहीसा होतो। मग अंधार, अज्ञानरूपी अंधकार नष्ट करून ज्ञानरूपी प्रकाश आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। या देहावर अज्ञानाचा अंधकार आलेला आहे, तो अज्ञानाचा अंधकार नष्ट करून ज्ञानरूपी प्रकाश प्रज्वलित करायचा आहे आणि त्या ज्ञानरूपी प्रकाशाने आपला अंतकरणामध्ये जो देहावर जो अविवेकाची काजळी आलेली आहे ती आपली काजळी नष्ट करून ज्ञानरूपी दीप एकदा का प्रज्वलित केलं का मग आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। एखादं अविवेकाची काजळी, एखादं तळाव आहे बघा, तळावामध्ये वर एकदम ते शेवाळ आलेली असते, आतमध्ये पाणी स्वच्छ आहे की नाही? फक्त वर आपल्याला शेवाळ आल्यामुळे ते आपल्याला काय दिसते? घाण दिसते, पाणी दुर्गंधी आपल्याला दिसते की नाही? एकदा का आपली शेवाळ बाजूला सारली का तो पाणी स्वच्छच आहे। तसं या देहावर अविवेकरूपी काजळी आलेली आहे, ती आपली काजळी नष्ट करून ज्ञानरूपी दीप प्रज्वलित केलं का आपल्यामध्ये ज्ञान आहे, ते ज्ञान आपल्याला प्रज्वलित करायचं आहे। ते ज्ञान माऊलींच्या ज्ञानेश्वरीच्या द्वारे दीप प्रज्वलित करायचं आहे आणि हे दीप ज्ञानेश्वरीच्या या 9033 ओव्या, या 33 ओव्या नसून या एक दीपकच आहेत। ज्ञानेश्वरीच्या 9033 ओव्या नसून हे दीपकच आहेत। त्यातला एक जरी दिवा आपण आपल्या अंतकरणामध्ये प्रज्वलित केला तर आपलं कल्याण उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही। हे ज्ञान आज आपल्याला 2.5 दिवसामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण आपल्याकडे होतं, परंतु
अडीच दिवसात पारायण करणं शक्य नाही आहे. फार 7 वाजता बसावे लागते सकाळी. परंतु माऊलीच्या कृपेने या ठिकाणी अडीच दिवसात एकदम सुंदर, एकदम छान एक पारायणाची सांगता होतो आणि एकदम स्वच्छ सर्वांना वाचता येईल असं, एकदम काय घाई पण जास्त करत नाही. आणि सर्व महिला मंडळ भरपूर वेळेवर हजर राहतात. भरपूर महिला मंडळ ज्ञानेश्वरी पारायणाला बसलेले होत्या. अशाच सर्वांनी दरवर्षी ज्ञानेश्वरी पारायणासाठी बसायचं आहे. आपण आता 5 ओव्या मगाशी वाचलेल्या आहेत आपण. आता आपण या 5 ओव्यांचं प्रत्येकाने घरी गेल्यानंतर कमीत कमी 100 ओव्या तरी नित्यनेमाने वाचल्या पाहिजेत. आपल्याला एवढ्या नाही जमल्या 50 ओव्या, 10 ओव्या, कमीत कमी 5 ओव्या तरी नित्यनेमाने वाचन केलं पाहिजे. कारण नित्यनेमन जर केलं नाही, हरिपाठामध्ये माऊली म्हणतात, नित्यनेमनामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. आणि हा नित्यनेम जर आपण केलं तर आपल्याला पुढे जी संकट येतात ती आपली नाहीस होतील. नित्यनेमाने आपल्याला काय होतो, ज्ञानेश्वरीमध्ये जे 9033 ओव्या आहेत, या 9033 ओव्या नसून हे दीपकच आहेत. आणि तो एक दिवा जर आपण प्रज्वलित केला तर आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आज आपण ज्ञानेश्वरी पारायणाचा दीपोत्सव सुरुवात करण्यापूर्वी काही पाहुणे मंडळी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या हातचे आपण दीप प्रज्वलन करायचे आहे. सर्वांनी, जे महाराज मंडळी जे बाहेर कोणी आले असतील त्यांनी सर्वांनी मंडपात यायचं आहे. आपल्याला वेळ कमी आहे. चला, रामदास बाबा आलेत का? मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी, तै योग्य पाय दिवाळी निरंतरी. बघा, साधू संतांची दिवाळी नित्य आहे. आपली दिवाळी कधी असते? दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे हरिजन भेटतील. बघा, या 3.5 दिवसामध्ये आपल्याला किती आनंद भेटतो की नाही? ज्ञानेश्वरी पारायण म्हणा, हरिपाठाचं म्हणा, काकडा आरती म्हणा, भजन, किती आनंद आहे या मंडपामध्ये, आहे की नाही? आपण आनंद आज दिंडीमध्ये सुद्धा सर्वांनी आनंद घेतला आहे, नाचण्याचा आनंद घेतला. हा आनंद आपल्याला कुठे मिळत नाही, स्वर्गात सुद्धा हा आनंद मिळत नाही. कारण स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. स्वर्गातले अमर लोक या ठिकाणी येण्याचं सांगत असतात आणि ते या ठिकाणी येण्यासाठी जन्म मागत असतात. मग हा दिवाळी दसरा साधू संतांना रोजच आहे. आपल्यासाठी दिवाळी एकदाच येतो, वर्षातून येतो की नाही? मग ती आपली दिवाळी नसेल, तो आपला दिवाळा निघत असतो. पण साधू संतांचं तसं नाही. नित्य दिवाळी दसरा साधू संतांच्या जीवनामध्ये. आणि हा दसरा दिवाळी ह्या कीर्तनाच्या माध्यमातून जो आनंद आहे तो आनंद दुसऱ्या कुठे मिळत नाही. भजनामध्ये जो आनंद आहे तो आनंद दुसऱ्या कुठे मिळत नाही. हा नित्यनेमाने जर आपण दिवाळीचा सण, हा सण आणि दिवाळीचा सण यामध्ये फार फरक आहे. या भजनामध्ये आनंद आहे. गाये ना चिवडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने, धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे. आणि आपल्याकडे आता वेळ कमी असल्यामुळे आपण आता दीप प्रज्वलित करायला घेऊ, कारण उशीर झाला आहे. परत महाराज आलेले आहेत. चला, एक खुर्ची घ्या तिथे. हां, आले बाबा पण आले. हां, एक मिनिट थांबा, बाबा नाही उद्या माचीस आहे.
हां हां घ्या या बाबा पुकारा नाव तुम्ही. आताच इथे या दीपोत्सवासाठी रामदास बाबांचं इथे आगमन झालेलं आहे आणि संजय महाराज यांचं सुद्धा इथं आगमन झालं या दीपोत्सवासाठी. आता आपण दीपोत्सव करायचा आहे, त्याच्यामुळं सर्वांचा मी नामोल्लेख करतो. ज्यांचं मी नामोल्लेख करतो त्यांनी सर्वांनी इथे येऊन दीप प्रज्वलन करायचं आहे. कृपया बघा, मी नामोल्लेख करतो सर्वांचं. रामदास बाबा आपले पहिले दीप प्रज्वलन करतील. त्यांच्यानंतर संजय महाराज यांनी सुद्धा इथं दीप प्रज्वलन करायचं आहे. कत्रुबुवा पावसे, शनिवारबुवा फडके, भूषण देशमुख, बुधाजी शेठ माली, नारायणबुवा काटे, अरविंद गोंधली, सुरेश गोंधली घोट, नरेश शेठ गोंधली, सरपंच शैलेश शेठ माली, उपसरपंच राजेंद्र गोंधली, या मंडळाचे अध्यक्ष अनिल गोंधली, अशोक गोंधले, बेंदर शेठ पाटील गोट या तोंडरे त्यांनी सुद्धा इथे यायचं आहे. कलराम फडके, नारायण पाटील तोंडरे ज्यांचं मी नामोल्लेख करतो ताबडतोब त्यांनी उठायचं आहे. पुंडलिका वरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. नारायण पाटील तोंडरे, वसंतबुवा आंबे, दिलीप पाटील, दत्तात्रय महादेव पिसारवे, आनंद मते कानपोली, दत्तूबुवा डोंगऱ्याचा पाडा, शनिवारबुवा फडके, निवृत्ती पाटील वावंजे, निगुगर सरपंच घोट, घेतलं ना, सुरेश बुवा गोंधळे घोट, वासुदेव पाटील सिद्धी करवले, सावलाराम मते कानपोली आणि जयदेवबुवा महाराज पाटील त्यांनी सुद्धा इथे दीप प्रज्वलन करायचं आहे. बामा महाराज पावशे यांचं इथं आगमन झालं, त्यांनी सुद्धा इथं ताबडतोब दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे. श्यामबुवा चौधरी यांनी सुद्धा इथे यायचं आहे. बघा, महिला मंडळ ज्या ज्ञानेश्वरी पारायणाला ज्या होत्या, नारायणची पारायणाला होते त्यांनी सर्वांनी महिला महिला मंडळींनी उठा ताबडतोब दीप प्रज्वलित करायचंय. वसंत सुर्वे यांचं इथं आगमन झालंय, त्यांनी सुद्धा इथे येऊन दीप प्रज्वलन करायचं. काशीनाथ बुवा ढोपरी यांचं इथं आगमन झालेलं आहे, त्यांनी सुद्धा इथे येऊन दीप प्रज्वलन करायचं आहे. अण्णाबुवा पाटील शिरवली बघा, मी ज्याचं नामोल्लेख केलेलं आहे त्यांनी सर्वांनी इथे येऊन दीप प्रज्वलन करायचं आहे. आम्हाला उपकृत करायचं आहे या दीपोत्सव सोहळ्यामध्ये. चला, महिला मंडळ आपल्या गावातल्या ज्या महिला मंडळी ज्या पारायणासाठी बसलेल्या होत्या त्यांनी सर्वांचं नामोल्लेख करणं, हां, त्याच्यामुळं तुम्ही सर्वांनी येऊन दीप प्रज्वलन करायचं आहे. बघा, वेळेवर आलेले आहेत आणि कीर्तन माझा मनास वाटतं वेळेवरच चालू करायचं आपल्याला. त्याच्यामुळे ताबडतोब लगेच महाराजांनी सुरुवात करा आणि ताबडतोब लगेच संपवून टाका. महाराज सुरुवात करता, महाराज आलेले आहेत. एक मला
चला, झाले असेल त्यांनी जागेवर बसून घ्या. लाईट बंद करायची आहे. सर्व लाईट बंद करा. ही लाईट पण बंद करा. मी एक ओवी म्हणतो, ती सर्वांनी मागे म्हणायची आणि आरती होईल. मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी तै योगिया पाहे दिवाळी निरंतर मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी तै योगिया पाहे दिवाळी निरंतर मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी तै योगिया पाहे दिवाळी निरंतर आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवती साधु संत मनुवेदला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवती साधु संत मनुवेदला माझा आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची गेले राम जनार्दनी पायिटक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवती साधु संत मनुवेदला माझा आरती ज्ञानराजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पायदा कवी आम्हा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पायदा कवी आम्हा आरती तुकारामा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मनोनिरामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती ज्ञान तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पायदा कवी आम्हा आरती तुकारामा जय देव जय सद्गुरुनाथ वामन बाबा चरणी ठेवी तो माथा जय देव प्रपंचस्था परमार्थ साधिले गमल तैसे अलिप्त राहिले भक्ति ज्ञान वैराग्य स्वयाचरिले मोक्ष साधकासी प्रबोधन गेले जय देव जय सद्गुरुनाथा वामन बाबा चरणी ठेवी तो माथा जय देव
रामकृष्ण गुरुआज्ञे प्रपंच लुटविले वैसोनी सिद्धासनी मनोरधारिले करुले तलोजे ग्रामी वास्तव्य केले सन्मार्गी लावूनी जडमुड उद्धरिले जय देव जय सद्गुरुनाथा वामन बाबा चरणी ठेवी तो माता जय देव फाल्गुन शुद्ध षष्ठीचे निर्याण केले हरिपाठी समे ब्रह्मानंदी रंगले सायुज्य मुक्ती पावनी कृतकृत्य झाले दैवयोगे सावळे श्रीगुरुचरण पावले जय देव जय सद्गुरुनाथा वामन बाबा चरणी ठेवी तो माता जय देव घालीन लोटांगण बंदीन चरण डोल्यान पायीन रूप तुझे प्रेमे विठ्ठल रखमा विठोबा रखमाय विठ्ठल रखमा विठोबा रखमाय हे जीवावी माझी आस जन्मजन्मी तुझा दास पंढरीचा आभार करी भारी चुकोन हरी संत संग सर्व काळ खंड प्रेमाचा सुकाळ पंढरीचा वार करी भारी चुकोन हरी चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदान पंढरीचा आभार करी भारी चुकोन हरी अकल्पाश्वमेते आकुळा माझ्या सगळा हर्षदासा कल्पनेची बाधानो कवणे काळी संत मंडळी सुखी असो अंगाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी नामा म्हणे तया सावे कल्याण ज्यामुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा नो कवणे काळी संत मंडळी सुखी असो मागणे कदुच प्रत्याय देशील तरी पाये पांडुरंगा या संतासी निरभी हेची मज देई आणि तुझे काय न मागू देवा तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संताची या संताची निरवी हेची मज देई आणि तुझे काय न मागू देवा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ दोषावे तोषोणी मज द्यावे पसाय दानहे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाव विश्वसुधर्म सूर्ये पाव जो जे वांचिल तो ते लाव वर्षद सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटू दया भूता चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांचन मार्तंड जेतापयीन ते सर्वाई सदा सज्जना किंबहुना सर्वसुखी पूर्णवुनीति लोकी भजो आदिपुरगी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय होवावेजी एतमने श्री विश्वेश्वराव आ होईल दान बसावो येणे वरे ज्ञान देवो येणे वरे ज्ञान देवो येणे वरे ज्ञान देवो पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सद्गुरु वामन बाबा महाराज की जय सद्गुरु सावळाराम बाबा महाराज की जय सद्गुरु अप्पा माऊली महाराज की जय श्री मुंजेश्वर भगवान की ज्ञानेश्वरी माते की सब संतन की जय। आता मेणबत्ती विझू